तर पहिल्यांदाच आम्ही फॉर्च्युनरमधनं चालू दादांच्या. तुला कसं वाटतं ना, आम्ही फॉर्च्युनरमधनं चालू आपण. वाट पळवते गाडी गाडी लय डेंजर पळवते भाऊ. बुकना असते 130-140 न भोंगा फाईट असत्या. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर आज व्लॉग बनवत आहे. कारण त्याचं की मॅचेस पण नाहीत खेळायला भेटणार. स्पॉन्सर आमचा एकच आहे, सलमान भाई. आणि आम्ही कंटिन्यू हरत असल्यामुळं त्याला पण स्पॉन्सरशिप करणं थोडंसं जड चालले. कारण जिंकत असतो तर थोडं पैसे काढून ठेवलं असतं की मॅचेसला एंट्री द्यायला. पण कंटिन्यू हरत असल्यामुळं एकटाच एंट्री घालायला लागला आहे. त्यामुळं सगळं अवघड होऊन बसले. त्यामुळं मॅचच्या खेळात थोडं कमी मिळालेत. पण 100% तो प्रयत्न करावा लागला की चांगल्या ठिकाणी टुर्नामेंटला नोंद करावा संघ. आता आतनीला आहे, आपण त्याचा व्लॉग नंतर बनवायचा आहे. तर सध्या आता आपण चालली जुनवणीला खेळायला. डॉक्टर शंकरदा माने यांची टीम आहे आणि तालुका असल्यामुळं सिद्धू भैया आणि सलमान भैया या दोघांनी टीम बनवलेली आहे तालुक्याची. आणि सगळे मिळून खेळायला जायचं आहे आता जुनवणीला. दुसरी मॅच आहे त्यामुळं निवांत आवरून जायचं आहे. पहिली मॅच असती तर थोडी गडबड झाली असती, पण आता दुसरी असल्यामुळं निवांत 11ला निघायचं आहे. आता वाजले ती 11:15. 10 मिनटात सगळी गोळा होतात पोरं. आणि मी काय घराच्या पाठीमागसाठी घराच्या पाठीमागच्या साईडला हायवे आहे, तिथनंच जाणार आहे. तर चला मग जाऊया पाठीमागं. तर 11:30 वाजले आहेत. 10 वाजता निघायचं होतं, सॉरी 11 वाजता निघायचं होतं. 11:30 वाजले तरी आम्ही इथंच आहे. यो नामदेव, यो गँग मुद्दू, यो सागर चष्मा घालून आलाय. सगळ्यात तोंड दाव चुलत भाऊ चुलत भाऊ आणि आमचे सावंत साहेब सगळे आम्ही येऊन थांबले. पण आमचं प्लेअर लय मोठं स्टार आहे ते यायला वेळ लावला. तर आता ग्राउंडवर आले आणि मॅचच्या पूर्ण मार रानावर आहेत. आणि आमचा बाहुबली बघा ए जोर लगा के लागलाय. आता गरम व्हायला व्यायाम करायला. आणि वारं पूर्णपणे एवढं जोरात चालू आहे की भयानक वारं. आणि फॉर्च्युनर बंद फक्त 15 मिनिटात आम्ही जुन्नत आलोय. असं डोकं दुखायला लागले, असं ठणका लागले. राप गाडी पळवते. 130 न गाडी होती पूर्णपणे. आमचं लक्ष फक्त गाडीच्या काट्याकडेच होतं की गाडी किती स्पीड नाही. 130 न आलोय आणि ग्राउंडवर येऊन थांबली. इथं आत मॅच चालू आहे. फॉर्च्युनर इथं उभा आहे. आणि हे झाल्यानंतर ही दुसरी मॅच आहे. आणि डोकं एवढं दुखायला लागले मग शांत झाडाखाली लांब येऊन बसली. येऊन आम्हा बी बसला इथं आणि आम्ही बसली. आता मॅचच्या टायमाला उठून पुढे जायचं खेळायला. तर टॉस झालाय आणि मॅच कवटेमंका विरुद्ध खटाव असा सामना आहे. आणि टॉस हरलाय. आम्ही टॉस हरतोय. आमचं काय वैशिष्ट्य आहे काय कायम टॉस हरतोय. आणि पहिला बॅटिंग आहे त्यामुळं 4 ओव्हरचेच फक्त सामना आहे. कारण का वेळ झालाय, आता वाजले ती 1. टीमा कोणच टाइमवर आला नाही त्यामुळे वेळ झालाय. आणि आता पहिला बॅटिंग दिली की 4 ओव्हरमध्ये वारं असं सरळ समोर. आता ही ग्राउंड आणि वारं पूर्ण खाली आहे. बॅटर बॉल मिस टाइम झाला तरी समोर 6 जातोय. त्यामुळं पहिल्यांदा स्कोर जास्त करायला लागणार आहे. 4 ओव्हरच्या मापानं 24 बॉलमध्ये निदान कमीत कमी 60 ते 70 प्लस धावा करायला लागणार. तेव्हा मॅचवर राहू शकतोय. नाहीतर पहिल्याच मॅचला सामान गोडवून घरा जायला लागणार. प्रवास आपला इथंच थांबवायला लागणार आहे. बाकी जे आले ते दोघं बालम, सुनील, नामदेव, यो अविनाश, यो मुद्दू आणि हिंगणगावचे दोघं बापूदा तेन आणि आपली टीम सगळे येऊन प्रॅक्टिसमध्ये आले. जरा गरम होऊन वॉर्मअप करून तयार आहेत. आता फक्त खेळायचंच आहे. आणि आज तालुका असल्यामुळं सगळ्याच टीमा चांगल्या आहेत. असे लूज टीम कोणत्या नाहीत, सगळ्या परफेक्ट आहेत. जरा आमच्यात जरा प्लेअर एका दुसरं राहिलेत, नाहीतर टीम चांगलीच आहे, बऱ्यापैकी ठीकच आहे. तर आता पहिली मॅच झाल्या आणि जसं आम्ही टार्गेट ठरवलेलं की 4 ओव्हरला 60 ते 70 करायचा, तसं सक्सेस झालं. 58 धावा झाल्या. 59 करायच्या होत्या, 61 करायच्या होत्या, सॉरी 60 झाल्या, 61 करायच्या होत्या. आणि ऑपोजिट मंगळवेढा टीम होते, त्यांना आम्ही 20 धावांपासून रोखण्यात यशस्वी झालो. फक्त त्यांना 40च केला. 20 धावांनी आम्ही मॅच जिंकलो. आणि आता डबा घेऊन आलो पहिल्यांदाच आम्ही खेळा आल्यापासून. भाऊ आहेत आमचं आणि नामदेव थोरात आणि आम्ही डबा इथं दुपार चाललं, जिथं झाडाखाली बसून जेवायचं आणि मग दुसऱ्या राऊंडसाठी खेळायला तयार राहायचं. तर आता केळं पण जेवलो आणि केळं, सफरचंद आणि संत्री आणि चिक्कू खाल्ले. एवढं भारी वाटायला. तुला कसं वाटायला आज एवढं डाएट मिळालाय?
म्हणजे बाहेर वाटायचं म्हणजे असं पहिला वडापाव खा कुठं काय सटर बटर भजी बिजी खा, त्यामुळं जरा बॉडीत ताकद बी राहत नव्हती आणि जरा पण नाहीलाच होता. पण आता पण व्यवस्थित जरा डाएट झालाय त्यामुळे अजून टवटवीत वाटायला लागले की आत्ता खेळायला घरात, त्याचा फायदा असा होतो डाएटचा. तर आता दुसऱ्या राऊंडच्या चिठ्ठ्या पडलेल्या. पहिला राऊंड हा ठरवलेला म्हणजे ज्याच्या त्याच्या विरुद्ध ठरवून होता, पण दुसरा राऊंड असं ठरवून नसते, डायरेक्ट चिठ्ठी असते. ती 4 टीमावर आल्या, त्या 4 टीमा चिठ्ठी पडली आणि आता पहिला सामना दुसऱ्या राऊंडचा कवटे मंकाळ विरुद्ध पंढरपूर असा आहे. आणि हे बघा आमचा जलवा आदिवासी यो नामदेव थोरात कॉमेडी किंग का म्हणते आता तुम्ही बघितलं असेल, पण ते जाऊ दे. पण मॅचचं तुम्हाला सांगतो, आता टॉस जिंकला आहे. शक्यतो आम्ही पहिला बॉलिंगच करीन आणि 4 ओव्हरमध्ये त्यांना 50पर्यंत थांबवायला बघेन, म्हणजे बरं पडतंय. तर वेळ जास्त झाला आहे, आत्ता 4 वाजलेत आणि अंधार पडायला 6:30 वाजल्यापासून समोर चालूच आहे. त्यामुळं कमिटीनं असा निर्णय घेतला आहे की दुसऱ्या राऊंडच्या मॅचेस या फक्त 3 ओव्हरच्या होतील. काय असेल ते ताडकेपाड म्हणजे फास्ट क्रिकेट खेळायला लागणार आहे, अति फास्ट खेळायला लागणार आहे. असं थांबवून किंवा बघून निवांत खेळून नाही चालणार. 3 ओव्हरमध्ये पहिला बॉलिंग जर आली तर ऑपोजिट संघाला फक्त लेत 35-40पर्यंत थांबवायला लागणार आहे. आणि पहिला बॅटिंग आली तर सेफ स्कोअर म्हणजे 50 ते 55 करायला लागणार आहे, नाहीला जाय तर सेफ राहू शकते. तर आत्ताच मॅच झाल्या आणि मॅच अशी झाली की 3 ओव्हरची मॅच टॉस जिंकून आम्ही पहिला बॉलिंग घेतलेली. 3 ओव्हरमध्ये 40पर्यंत थांबवायचं टार्गेट केलं, पण अपोजिट संघानं पंढरपूर संघानं 57 धावा केल्या. पहिल्या ओव्हर बसणं 18 रन चालूच केलं, त्यामुळं पूर्ण नियंत्रण बॉलिंगवरनं बी सुटलं आणि सगळ्या प्लेयरांचा गोळ झाला आणि मॅच पूर्ण एवढ्या गेली पाक बाहेरच गेली. तरी आम्ही पहिल्या 1 ओव्हर 2 ओव्हर मॅच उरतो, लास्ट ओव्हरला 20 धावा करायच्या होत्या, त्या काय आमच्याकडनं झाल्या नाही. विकेटा पडल्या, माझी बी क्रुशियल मुवमेंटला विकेट पडली, त्यामुळं सगळा आमच्या मॅच टीमचा गोळ झाला आणि आता स्पर्धेतून बाहेर पडलो. पंढरपूर हे क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले आणि आता सामना चालू आहे. त्या दोघातले एक क्वार्टर फायनल येणार आणि त्यांचा क्वार्टर फायनल सामना होणार आणि जो जिंकेल तो सेमीफायनल जाणार. तर आमचा प्रवास थांबला इथंच. तर चला जाऊया घरी आता. इथून पुढे थांबून तर काय उपयोग नाही, जाऊन प्रॅक्टिसला तर जाईन खेळायला. Okay, let's go. तर आता आले कारखान्यावर आले. आता हे बघा ग्राउंड इथं आले. आता गाडीतनं सोडल्या आम्हाला कारखान्यावर. आता इथून पुढं आम्ही सिद्धूभाऊच्या आल्टोतनं जाणार आहे आणि आमचा सतीश आला आहे. इथनं विचारतो इथं बसून मॅच कसं काय हरली बघायला, तर काय खेळायला तर काही येतच नाही, नुसतं बाहेरनं विचारते काय झालं. तर वैताग पण आला आहे, जायचं घरी. तर आजच्या छोट्याच्या ब्लॉगचा इथंच करूया एंड. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.